हाय हॅलो नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 1. सिया लवकर उठ ना बाई, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. कोमल जवळ ओरडतच सियाला म्हणाली. प्लीज ग कोमल, अजून थोडा वेळ झोपू दे ना यार. सियाने तोंडावर पांघरून घेत गयावया केली. एक काम कर, तू ऑफिसमधून कायमची सुट्टी घेऊन टाक, तेही अगदी नेहमीसाठी. कोमल चिडून म्हणाली. सुट्टी तर मी घेऊन टाकेन ग, पण मग माझा खर्च कोण उचलणार? कारण अशी नोकरी सोडून मी घरी परत तर जाऊ शकत नाही ना. आणि समजा गेलेच तर तिकडे गेल्या आई माझं लग्न लावून टाकेल. आणि तुझ्यावर? सिया स्वतःच्या तोंडावर ब्लँकेट ओढत पुढे बोलू लागली. आणि तुझ्यावर तर मी रत्तीभर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही की तू माझा खर्च उचलशील. उलट तर तू माझं जगणं मुश्किल करून टाकशील. आता या फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये सिया. प्लीज लवकर उठ, नाहीतर खरंच आज आपल्याला लेट होईल. कोमल तिच्या या वागण्यावर वैतागून म्हणाली. काही वेळ कोमल सियाला उठवण्याचा प्रयत्न करत राहिली, पण शेवटी कंटाळून ती तिथून निघून गेली. कोमलने स्वतः आंघोळ केली, ती मस्त रेडी झाली आणि झटकन किचनमध्ये जाऊन तिने स्वतःसाठी आणि सियासाठी नाश्ता तयार केला. नाश्ता करता करता ती मनातल्या मनात फुटफुटत होती. या सियाचं ना रोजच आहे हे, कितीही उठवलं तरीही उठत नाही. आणि नंतर जेव्हा उशीर होईल तेव्हा माझ्यावरच ओरडेल की मला का नाही उठवलं म्हणून. मला नाही वाटत या मुलीला कोणी सुधारू शकेल. कोमल पुन्हा एकदा सियाच्या रूममध्ये गेली. सिया अजूनही तोंडावर ब्लँकेट ओढून गाढ झोपलेली होती. यावेळी मात्र कोमलने काहीही विचार न करता थेट सियाचं ब्लँकेट ओढलं आणि तिच्या चेहऱ्यावर पाण्याचा जग उघडा केला. हे काय चाललंय कोमल तुझं? असं कोण उठवतं का कोणाला? सिया एका झटक्यात खाटेवरून ताडकन उठून बसत ओरडली. असं वाटतंय की तू माझ्या झोपेची वैरीच आहेस, हो ना? मी तुझी झोप खराब केली आहे ना? मग आधी जरा वेळ बघून घे किती वाजले आणि मग बोल मला. तुझ्या याच सवयीमुळे आपल्याला ऑफिसला पोहोचायला नेहमी उशीर होतो. कोमल सुद्धा तितक्याच स्वरात चिडून म्हणाली. जाते ग बाई, जाते मी. उगाच सकाळी सकाळी का चिडचिड करतेस? सिया कोमलला म्हणाली आणि आपला टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये गेली. काही वेळानंतर ती तयार होऊन बाहेर हॉलमध्ये आली. मग त्या दोघींनी मिळून एकत्र नाश्ता केला आणि दोघेही स्कूटीवर बसून ऑफिससाठी निघाल्या. तितक्यात एका मोठ्या इमारतीबाहेर एक मोठी आलिशान गाडी येऊन थांबते. गाडी थांबताच त्या बिल्डिंगचा गार्ड पळत येतो आणि गाडीचा दरवाजा उघडतो. दरवाजा उघडताच त्यातून एक माणूस बाहेर उतरतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच रुबाब होता. त्याची हाईट साधारण 6 फुटाच्या आसपास असेल आणि वय वर्ष 27 ते 28. गोरा रंग, डोळ्यावर काळा चष्मा लावलेला, अगदी व्यवस्थित ट्रिम केलेली दाढी आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्याने ब्लॅक पॅन्ट, ब्लेझर, पांढरा शर्ट आणि मॅचिंग टाय घातली होती. अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होतं त्याचं. खरं सांगायचं तर कोणत्याही मुलीच्या स्वप्नातला राजकुमार असावा असाच तो देखणा मुलगा होता. गेटवर असणाऱ्या स्टाफने त्याला गुड मॉर्निंग विश केलं, पण तो कोणाकडेही न बघता, काहीही न बोलता थेट पुढे निघून गेला. तो सरळ लिफ्टमध्ये गेला आणि त्याने 21व्या मजल्यावर जाण्यासाठी बटन प्रेस केलं. काही वेळातच तो आपल्या मजल्यावर पोहोचला आणि लिफ्टमधून उतरून सरळ आपल्या केबिनकडे चालू लागला. वाटेत पूर्ण स्टाफने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं, पण तो कोणाकडेही न बघता, एकही शब्द न बोलता आपल्या केबिनमध्ये निघून गेला. केबिनमध्ये जाताच त्याने लगेच कोणाला तरी फोन केला आणि आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. थोड्याच वेळात दुसरा माणूस केबिनमध्ये आला आणि म्हणाला, काय बॉस, आज असं अचानक मला इथे का बोलवलं? मी तुला जे काम सोपवलं होतं अर्जुन, ते कुठपर्यंत आलंय? तो अर्जुनला कडक आवाजात विचारत होता. अरे यार, तू ज्या प्रकारची मुलगी शोधायला सांगितली आहेस ना, तशी मुलगी मला अजून तरी सापडलेली नाही. जितक्याही मुली आहेत त्या सगळ्या तुझ्या पैशांमागे वेडे आहेत. अशा मुली तुझ्या काहीच कामाच्या पडणार नाहीत, अर्जुन स्पष्टपणे म्हणाला. अर्जुन, मला लवकरात लवकर अशी मुलगी हवी आहे
जिच्याशी लग्न करून मी माझी सगळी प्रॉपर्टी आणि पैसे स्वतःच्या नावावर करू शकेन. राघव रघुवंशी नाव आहे माझं. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल तिचं नशीबच उघडेल. पण हो, मला अशी मुलगी हवी आहे जिचा माझ्या पैशाशी काहीही संबंध नसेल आणि जिला पैशांपेक्षा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जास्त प्रिय असेल. कुठेही शोध, पण मला अशीच मुलगी हवी आहे. राघव अर्जुनला म्हणाला. ठीक आहे राघव, मी प्रयत्न करतो, असं बोलून अर्जुन तिथून निघून गेला. राघव स्वतःशीच फुटफुटला. आजकालच्या मुलींना काय झाले काय माहिती, सगळ्या पैशांच्या मागे वेडे आहेत. सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्टच उरली नाहीये कोणामध्ये. जिथे पाहावं तिथे फक्त पैशाची हाव. अशा हजारो मुली मिळतील मला लग्न करायला, पण मला अशा मुलीशी लग्न करायचं नाहीये. एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मग मला हवी तशी मुलगी मी शोधेन. पण त्याआधी मला अशा मुलीशी लग्न करायचं आहे जिच्यासाठी तिचा स्वाभिमान सगळ्यात वर असेल. राघव स्वतःशीच बोलत लॅपटॉप घेऊन बसला आणि कामात मग्न झाला. साधारण 10 मिनिटांनंतर तो आपल्या केबिन मधून उठून बाहेर गेला. तो पुढे जातच होता की अचानक एका मुलीशी त्याची जोरदार टक्कर झाली. सॉरी सर, आय एम रिअली सॉरी, ते चुकून झालं. ती मुलगी राघवकडे बघत घाबरून सफाई देऊ लागली. तुम्ही आता ऑफिसला पोहोचताय. तुम्हाला माहिती नाहीये का ऑफिसची वेळ काय आहे ते? पुढच्या वेळी जर असा उशीर झाला ना तर समजून जा ही जॉब तुमच्या हातातून गेली, मिस. राघव आपल्या कडक आणि करड्या आवाजात रागाने बोलू लागला. सर, सिया पांडे नाव आहे माझं. अँड सॉरी सर, पुढच्या वेळी असं होणार नाही. सिया राघवकडे पाहत अत्यंत नम्रपणे म्हणाली. सियाचं बोलणं ऐकून राघवने एक सनसनीत नजर तिच्यावर टाकली आणि तो तसाच पुढे निघून गेला. राघव मुंबईतला एक मोठा बिझनेसमन आहे आणि सिया त्याच कंपनीत काम करणारी एक साधी एम्प्लॉय. आता पाहायचं हे आहे की यांची ही भेट आता पुढे काय वळण घेते. तर कशी वाटली कथा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर का कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.